हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाआधी एक व्हिडिओ बनवला होता प्रोफेशनल एक्झामवर. तर आज सेकंड व्हिडिओ बनवायची डेट शेवटी फायनली 23 मे 2024 ही आलेली आहे. तर सगळ्यात पूर्वी थोडीशी हिस्ट्री सांगतो तुम्हाला की आपण 13 ऑक्टोबर 2022ला जर तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं असेल प्रोफेशनल एक्झाम मेटा नाशिक, तर तुम्हाला असे काही व्हिडिओज प्ले होताना दिसतील. त्यातला जो फर्स्ट व्हिडिओ आहे प्रोफेशनल एक्झाम फॉर ऑफिसर्स, तर ह्या व्हिडिओमध्ये मी बेसिक इन्स्ट्रक्शन्स दिलेच होते की एक्झाम कशी आहे, काय आहे आणि कोण कंडक्ट करणार आहे, कुणासाठी आहे. तर सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणा किंवा कोणी किती % मुलं पास झाले, फेल झाले आणि किती लोकांना पेपर अवघड गेला, सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि कोर्सबद्दलही बोललो होतो. तो त्याच व्हिडिओचं थोडंसं कंटिन्युएशन पार्ट म्हणता येईल. आपल्याला जवळपास 1 वर्ष लागलं. तर इथं बघू शकता तुम्ही. तर ह्या व्हिडिओच्या खाली की 1 इयर अगो, शेवटी 1 वर्षानंतर आपण फायनली ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष पकडून चला. तर ह्यामध्ये सुरुवात जी झाली फ्रेंड्स, ह्या सर्क्युलरनी किंवा GRनी म्हणू शकता तुम्ही, की बघा हे परिपत्रक जेव्हा आलं 8/2/2023 रोजी, आपल्याला लक्षात आलं की 15 ते 18 फेब्रुवारीला जी होणार होती एक्झाम 2023च्या, तर डेफिनेटली ती पुढं गेलेली आहे. तर हे लक्षात आल्या मुलांनी अभ्यास सोडून दिला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी कोर्टात ATKTसाठी प्रयत्न केला आणि फायनली ATKTचा निकाल मुलांच्या बाजूने लावला. तर फायनली तो पण मी GR ह्यात टाकलेला आहे. सेकंड नंबरचा जो आहे तो ATKTसाठी ATKT, ठीक आहे. तर ह्यामध्ये पण जर तुम्ही 2-3 सब्जेक्ट्समध्ये, टोटल 4 सब्जेक्ट्स आहेत, तर त्यातल्या 3मध्ये जर तुम्ही पास झाला असाल तर चौथ्यामध्ये तुम्हाला परत फक्त चौथ्या पेपरची काय म्हणतात त्याला, चौथा पेपर द्यायची गरज आहे. तुम्हाला सगळी एक्झाम परत रिपीट करायची गरज नसं आधी होतं. आधी कसं होतं, जर तुम्ही एकाही सब्जेक्टमध्ये फेल झालात, कुठल्याही असू दे, तुमचं थेअरी असेल, प्रॅक्टिकल असेल, तरी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण एक्झाम रिपीट करायला लावत होते. पण आता तसं नाही आहे. ATKTच्या रूलप्रमाणे तर तुम्हाला कमीत कमी जसं म्हणलेलं आहे की एका विषयात जर तुम्ही फेल झाला असाल तर बाकी सर्व विषयांमध्ये 55% ऑन ॲन ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला काय म्हणतात त्याला घ्यायचे आहेत. आणि मग तुम्ही काय करू शकता, जो उरलेला विषय तो तुम्ही परत फक्त त्याच विषयाची एक्झाम देऊ शकता. तर असे GRs आले. त्यानंतर अजून एक आत्ताचा लेटेस्ट GR, ह्याच्यानंतर पण काही GRs आलेले आहेत. स्टडी मटेरियल रिलेटेड GR आलेलं आहे. आपण हे ग्रुपवर जसं अपडेट आली आपण तसं ग्रुपवर GR पोस्ट केलेले आहेत. जे ग्रुपवर आहेत किंवा जे आधीचे स्टुडंट्स आहेत त्यांना हे लक्षात आलं असेल. पण आता अजून एक जे नवीन पत्र आलेलं आहे त्यानुसार ह्यात ते सांगितलेलं आहे की जी 15 ते 18 फेब्रुवारीला एक्झाम होणार होती, म्हणतो JEE असेल, AE2 असेल किंवा CA असतील, हे तिन्ही पदांसाठी जी एक्झाम होणार होती ती एक्झाम आता ऑलमोस्ट जसं म्हणलं की लोकसभा निवडणुका चालू आहेत जसं सगळ्यांना माहिती, आणि आता आचारसंहिता सुरू आहेत. तर 4 जूनला जसं म्हणलं की रिझल्ट आहे. 4 जूनला रिझल्ट आहे. सगळे PWDचे, WRD किंवा वेगळ्या डिपार्टमेंटचे जेवढे पण ऑफिसर्स आहेत सगळे इलेक्शन ड्युटीच्या तयारीत आहेत किंवा इलेक्शन कमिशननी जे पण टास्क दिलेले आहेत, जे पण मशीन हँडलिंग असेल, सीलिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या त्यांचा टाईम चालला आहे. सो त्यामुळं जसं म्हणलं की आत्ता तरी तुमच्या हातात वेळ जरी कमी असेल, 4 जूनपर्यंत खूप लोक बिझीच राहणार आहेत. सगळे ऑफिसर्स जेवढे पण असेल, JEE, AE2, CA,
हे सगळे अधिकारी बिझी राहणार आहेत 4 जूनपर्यंत. 4 जून नंतरच तुम्हाला वेळ भेटणार आहे थोडंफार, आणि डिपार्टमेंटची कामं साईड बाय साईड तुम्हाला करायला लागणार आहेत. त्यामुळं ह्यांनी हे ठरवलं आहे की तुमचे लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतरच पुढची जी आहे डेट ती डिक्लेअर करणार आहे किंवा एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल. तर हे कन्फर्म आहे फ्रेंड्स की तुमची एक्झाम आता निवडणुका संपायला जास्त वेळ राहिलेला नाही आहे. त्यामुळं आता तुमचं जे प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे ते ठरलं पाहिजे. त्यामुळंच एक शॉर्ट व्हिडिओ आपण हा घेऊन आलेलो आहे की व्हॉट आर प्रोफेशनल एक्झाम्स. हे तुम्हाला सांगितलंच होतं, तरी पण आपण एकदा सगळ्यांसाठी परत एकदा शॉर्टमध्ये मी समरी रिपीट करेन. जास्त वेळ नाही घेणार तुमचा, पण वेळ महत्त्वाचा आहे. सो मेटा नाशिक ही प्रोफेशनल एक्झाम कंडक्ट करते दरवेळेस म्हणण्यापेक्षा मागच्या कालावधीत थोडासा त्यांच्याकडून डिले झाला आहे, बट इथून मोस्टली रेग्युलर राहायची शक्यता आहे. कारण आता एका चांगल्या एजन्सीकडं पण ह्यांनी एक्झाम दिलेली आहे असं म्हणतात, ती आहे TCS. तर जसं म्हणलं नॉर्मली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे देत आहेत तुमचे असतील कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड PWD असेल, WRD असेल किंवा WCD असेल, जे TCS कंडक्ट करती तीच TCS तुमची प्रोफेशनल एक्झाम पण कंडक्ट करणार आहे. त्यामुळं त्याचे क्वेश्चन्स जे आहेत सिमिलरली TCS पॅटर्न रिलेटेड बघितले जाऊ शकतात. TCSचे जे PYQs आहेत ते महत्त्वाचे राहू शकतात. तर ह्यामध्ये आपण सगळ्या क्वेश्चन्सचे उत्तर देऊ की वाय दिस एक्झाम इज इम्पॉर्टंट, हू इज एलिजिबल. तर एलिजिबिलिटीसाठी इम्पॉर्टंट काय आहे ते तर आपण खाली डिस्कस करू, पण एलिजिबल कोण आहे. तर ह्यामध्ये ऑफिसर्स जे ZP JEE आहे, CA, JEE, AE2, AE1, AEE पण म्हणतो त्याही लोकांसाठी, डेप्युटी इंजिनियरसाठी पण आहे. सो अदर्समध्ये म्हणलं की सगळ्यांसाठी एक्झाम आहे, बट स्टील त्यातले जे बेसिक जास्तीत जास्त प्रॉब्लेमॅटिक जे काय म्हणतात त्याला पॅटर्न आहे तो ह्या लोकांसाठी प्रॉब्लेम्स फेस करायला लागू शकतात. त्यामुळं मोस्टली आपण ॲड केलं की ZP, CA, JEE, AE2 तर जास्तीत जास्त म्हणतो प्रमाणात ह्यांच्या वेकन्सीज असतात. सो ह्या लोकांसाठी. त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय, त्यानंतर हाऊ यू कॅन क्रॅक दिस एक्झाम ह्याबद्दल पण आपल्याला बोलायचं. तर एक्झाम पॅटर्न थोडा पहिले बेसिक जो ओल्ड पॅटर्न तो पहिले समजून घेऊया की ओल्ड पॅटर्नमध्ये फ्रेंड्स तुमच्याकडे एक सब्जेक्ट होता GCE जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग. ह्यामध्ये तुम्हाला माहिती की 150 क्वेश्चन्स असायचे 150 मार्क्ससाठी, आणि नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह हे खूप इम्पॉर्टंट होतं ह्या एक्झामसाठी. त्यामुळे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. आणि अजून एकदा सांगतो की जी थेअरी सब्जेक्ट्स आहेत त्यात काही चेंजेस नाही आहेत. फक्त जे तुमचे प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत ज्यामध्ये म्हणू शकतो ड्रॉइंग रिलेटेड आणि सर्वे, ह्यामध्ये काही चेंजेस करू शकतं TCS पॅटर्न. बट मोस्टली जनरल सिव्हिल असेल, इलेक्टिव्ह असेल आणि अकाउंट्स असेल, हे 150, 300 आणि हे 400. तर हे तर कन्फर्म आहे की तुम्हाला हे पॅटर्न तर ॲज इट इज आहे. आणि ह्यातले जे MCQ आहेत फक्त ती कंडक्टिंग एजन्सी चेंज झाली आहे, जी मेटा नाशिक करत होती ती TCS करणार आहे, एवढंच. त्यामध्ये जर तुम्ही थोडंसं प्रिव्हियस हा जो डाटा दिलेला आहे मी हा 2022 नुसार किंवा ज्यावेळेस एक्झाम्स कंडक्ट केल्या होत्या जुन्या, हे 2000 आता तर तुमची 23ला व्हायला पाहिजे होती पण नाही झाली, तर त्याच्या आधीचा जो प्रिव्हियस म्हणतो ना आपण प्रिव्हियस पेपरनुसार आपण काय केलं आहे हा डाटा दिला आहे की जेव्हा आधीचा पेपर घेतला होता 2022चा जनरल सिव्हिल त्यामध्ये इझी टू मीडियम लेवलला पडलं होतं. त्यानंतर इलेक्टिव्ह जो आहे तो पण मीडियम टू इझी लेवलला. इझी टू मीडियम म्हणजे काय की जास्तीत जास्त क्वेश्चन इझी होते, खूप कमी क्वेश्चन मीडियम होते. मीडियम टू इझी म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन मीडियम लेवलला होते
आणि बरेचसे क्वेश्चन म्हणजे जसं म्हणू शकतो तुम्ही 60-40 पॅटर्ननुसार की 60% मीडियम 40% इझी ह्या पॅटर्ननी, तसंच इथं पण 60% इझी 40-30% मीडियम, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला पडले होते. त्यानंतर अकाउंट सेक्शन्स, अकाउंटमध्ये पण तसंच होतं, थोडंसं हार्ड टू मीडियम राहिला होता पेपर आणि ज्यांनी थोडे PYQs किंवा बेसिक क्वेश्चन्स करून गेले असतील लोक, त्यांच्यासाठी हा पण पेपर तसा इझी राहिला असेल, थोडा मीडियम लेवलचा राहिला असेल. त्यानंतर कारण तुमचे जे डिपार्टमेंट रिलेटेड अकाउंट्स असतील किंवा जे काय तुमचे फंड हेड्स असतील, तर त्या रिलेटेड क्वेश्चन्स यामध्ये बनायचे चान्सेस आहेत. टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट्स, त्या रिलेटेड क्वेश्चन्स बनतात. त्यानंतर ड्रॉइंगमध्ये सगळ्यात टफ पेपर फ्रेंड्स हाच आहे, सगळ्यात डिफिकल्ट पेपर हा होता आणि ह्याचमुळं खूप मुलं नाराज झाले, एक्झाम परत घेण्याची डिमांड केली. आणि जसं म्हणलं की 80-80चा जो रूल आहे तो केवळ ड्रॉइंग ह्या सब्जेक्टमुळं भांडावं लागला आणि तो रूल आणावा लागला, कारण ह्या एका सब्जेक्टमुळं खूप सारे मुलं फेल झाले. आणि त्यामुळंच आपल्याला जे म्हणतो की ह्या एक्झामचं जे ॲनालिसिस आहे किंवा एक्झामबद्दल जी सांगायची वेळ आली, ते केवळ ह्या ड्रॉइंग एका सब्जेक्टमुळं आणि थोडंफार बाकीच्या गोष्टींमुळं जे अनअवेअर होते मुलं, त्यांच्यासाठी आपल्याला ही बनवायची वेळ आली. त्यामुळं आता मुद्दा हा नाही आहे की कोणी पास झालं कोण फेल झालं, ठीक आहे, जे पण पास झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जे पण फेल झाले त्यांनी नाराज होऊ नका, त्यांच्यासाठी अजून एक चांगली सुवर्ण संधी आहे. त्यामुळं आणि कसं आहे फ्रेंड्स, ही काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे, जसं की शासनाने ह्याच्यात फक्त 100च पोस्ट दिलेत किंवा 200च पोस्ट, लिमिटेड पोस्ट असं काही नाही आहे ह्यामध्ये अनलिमिटेड जे पण तुमचे आहेत पोस्ट, किती पण पोस्ट असू दे, पोस्टचा विषयच ठेवलेला नाही आहे, विषय पासिंगचा आहे. किती पण मुलं पास होऊ शकतात, त्याचाच अर्थ आहे 100% मुलं पास होऊ शकतात. ह्याचा काय रूल नाही आहे की ठराविकच मुलं की 100 सीट आहेत 100च लोक पास होतील, असं नाही आहे. यामध्ये पासिंग क्रायटेरिया ठेवली आहे फक्त की तुम्हाला एक पेपर दिला जातो, त्यात तुम्हाला 45% असतील 50% असतील तेवढे क्लिअर करायचे, तर तुम्ही पण पास झाला म्हणजे सगळेच पास होऊ शकतात यामध्ये. तर त्यामुळं सगळ्यात सोपं जो पार्ट होता या एक्झामचा तो म्हणजे सर्वेचा ग्रुप प्रॅक्टिकल, ते सगळ्यांनीच क्लिअर केलेलं आहे, 100 मार्काचं असतं. तर त्यामध्ये पण सगळ्यात व्हेरी इझी आणि व्हेरी इंटरेस्टिंग पण आणि फील्ड वर्क असल्यामुळं सगळ्यांना सोपं गेलं असेल. सो हे इझी होतं. त्यानंतर आपण थोडंसं ड्रॉइंग ॲनालिसिस केलं. आता अजून एक गोष्ट आहे की आता हे सगळं बघायची गरज आहे का, कारण हे ओल्ड पॅटर्न चालू आहे. न्यू पॅटर्नमध्ये काही अपडेट्स किंवा जे चेंजेस आहेत ते पण मी कळवेन, पण आत्ता तर सध्या ओल्ड पॅटर्ननुसार जावं लागेल. माहीत नाही ड्रॉइंगबद्दल काय चेंजेस करणार आहेत हे लोक, तर ड्रॉइंगबद्दल जेव्हा चेंजेस होतील तेव्हा होतील. पण प्रिवियस इयर्स जसं आपण ॲनालिसिस केलं 16 पासून म्हणतो 13, 16, 17, 19, 22 असे 5 पेपर्स जे लास्टचे जर तुम्ही बघितले, तर त्यामध्ये हे बघण्यात आलं होतं की प्लॅन एलिव्हेशन सेक्शन हे जे आहे हे कंपल्सरी 70 मार्क्सला पडलं. प्लॅन एलिव्हेशन सेक्शन जसं म्हणतो तुम्ही लाईन प्लॅन काढता, त्याचा डिटेल प्लॅन काढता, त्यानंतर त्याचं एलिव्हेशन काढता, त्याचं सेक्शन काढता. सो आणि त्यानंतर तुमचं फाउंडेशन प्लॅन असेल, फुटिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या 70 मार्कामध्ये ड्रॉ करायच्या. त्यानंतर रोड आणि कॅनल किंवा रोड्स किंवा कॅनल ह्यापैकी तुम्हाला कुठलंही एक ड्रॉइंग चूज करायचं आहे. 30 मार्क्ससाठी कंपल्सरी पडलं होतं 2016ला. 13ला रोडच्या ऐवजी ट्रस पडला. त्यानंतर परत 17ला कॅनल आणि रोड पडला. म्हणजे बघा कॅनल कुठंही बघा तुम्हाला क्रॉस सेक्शन ऑफ रोड कॅनल हे कुठं ना कुठं डेफिनेटली दिसून आलेलं आहे. फक्त 2019ला दोन्ही क्रॉस सेक्शन जे पडले रोडबद्दल पडलं. आणि त्यानंतर बेसिक जे तुमचे ड्रॉइंग्स आहेत किंवा जे छोटे ड्रॉइंग्स आहेत तुमचे, ते म्हणतो की
ते 30 मार्क्सला स्मॉल ड्रॉइंग्स म्हणतात. त्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे ड्रॉइंग्स आहेत तुमचे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे त्यामध्ये ब्रिक बॉन्ड्स असतील किंवा टाईप्स ऑफ स्टेअरकेस असतील किंवा तुमचे सिम्बॉल्स असतील, सायन्स असतील, तर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या 30 मार्कला पडल्या. डोर्स, विंडोज, ट्रसेस, तर अशा गोष्टी पडू शकतात अजून पण. तर त्यामुळं 2022चा तर हा पॅटर्न राहिला 50-50वर आलं. कारण 2019पर्यंत तुमचं 70-30 असं पॅटर्न होतं, 70-30. तर 2022पासून ह्यांनी 50-50वर केलेलं आहे. तर सांगता येत नाही 2023ला सिमिलर पॅटर्न बघण्याची चान्सेसच होते. त्यानुसारच आपण प्रिपेअर केलं होतं, पण ती एक्झाम रद्द झाली. सो 2000 आता जे 24ची एक्झाम होणार आहे तुमची आफ्टर दिस इलेक्शन, तर खूप चान्स आहे की जर ड्रॉइंग सब्जेक्ट असेल तर 50-50 पॅटर्न राहील. 50-50च पॅटर्न राहील, पॅटर्न चेंज नाही होणार. कारण आत्ताच नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलं आहे. सो डेफिनेटली तोच पॅटर्न ते कंटिन्यू करतील, कमीत कमी 2-3 वर्षासाठी तरी करतील. त्यानंतर जर आता ह्यामध्ये अपडेट्स किंवा जे म्हणतो ना आपण की काही गोष्टी आहेत जे सरप्राईज देऊ शकतं शासन तुम्हाला. जसं की काही गोष्टींमध्ये जसं म्हणलं की न्यू पॅटर्न पॉसिबिलिटी आहे. जसं म्हणलं थिअरी सब्जेक्ट्समध्ये तर डेफिनेटली TCS कंडक्ट करणार आहे. ही तर डेफिनेटली पॉसिबिलिटी नाही, 100% होणार आहे. आणि हे ऑनलाईन जसं म्हणलं की आधीचे पण पेपर्स होत होते तसंच सेम होईल, फक्त TCS कंडक्ट करेल. त्यानुसार थोडीशी डिफिकल्टी लेवल हाय जाऊ शकते. कारण तुम्हाला आता जसं म्हणलं त्यांनी काय केलं आहे, ATKT ठेवलं आहे. ATKT ठेवल्यामुळं जाऊ शकते लेवल थोडी हाय. तर हा आपला अंदाज आहे, थोडीशी हाय. त्यामुळं तुम्हाला थोडेसे बेसिक कन्सेप्ट्सवर वर्क करणं गरजेचं पडू शकतं. कारण आता कसं आहे, थिअरी सब्जेक्टला व्हॅल्यू येऊ शकते. पूर्वी कसं होतं, थिअरी सब्जेक्ट्सवर जास्त लक्ष देत नव्हते मुलं. ऐन टायमिंगला फक्त ड्रॉइंगचा नीट अभ्यास करत होते आणि बाकीच्या गोष्टी किंवा क्वेश्चन्स रटून जात होते, तेच क्वेश्चन्स येत होते. पण TCSचं काही सांगू शकत नाही फ्रेंड्स. सो TCSचं पॅटर्नलाच आपल्याला ॲनालिसिस करून चालणं आहे. कारण हाच पॅटर्न आपण कॉम्पिटेटिव्हला खूप चांगला ॲनालिसिस केला आहे. तोच पॅटर्न आपण तुमच्या प्रोफेशनल एक्झामला पण ॲनालिसिस करून देणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल म्हणलं तर ड्रॉइंग किंवा सर्वे ह्याबद्दल काही सांगू शकत नाही की हे सब्जेक्ट्स कसे घेतील, ऑनलाईन घेतील की ऑफलाईन घेतील. म्हणजे घेतील, पण ऑनलाईन ऑफलाईन कसं घेतील त्याची शक्यता अजून नाही आहे, कळलेलं नाही आहे. किंवा ड्रॉइंगचं मोस्टली चाललं आहे, घ्यायचं नाही घ्यायचं असं TCSचा डिसिजन आहे शेवटी. किंवा मेटानाशिक आणि TCSचा जे कंबाईंड डिसिजन आहे तो आपण बघायचा आहे. त्यानंतर पासिंग रूल ह्यामध्ये आहे की नो निगेटिव्ह आहे आणि वरनं ATKT हा नवीन रूल आहे. जसं म्हणलं की ओल्ड एक्झाममध्ये जर तुम्ही एकाही सब्जेक्टमध्ये फेल झाला असाल तर पूर्ण एक्झाम फुल एक्झाम परत रिपीट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्वी बघण्यात आलेल्या होत्या. त्यामुळंच खूप मुलांचं डोकं आऊट होत होतं ही एक्झाम देऊन. कारण का एका पेपरमध्ये पण फेल झाला तरी परत पुढच्या पेपरला सगळ्याच पेपरला बसायचं आणि परत तेच रिपीट करायचं. सो हेक्टिक होत होतं थोडं, पण आता थोडं सोपं केलं आहे ATKTमुळं. पण त्यासाठी तुम्हाला जसं म्हणलं की बाकीच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये जर एक सब्जेक्ट ठेवायचं असेल तर 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 55%चा ॲव्हरेज आणायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागेल. कारण नुसतं पास होऊन चालणार नाही, 55% पाहिजे. तर ह्यामध्ये सिव्हिल ॲडिक्स तुम्हाला हेल्प करेल. सिव्हिल ॲडिक्स विल लॉन्च न्यू कोर्स असं तेव्हा म्हणलं होतं आणि ऑलरेडी लॉन्च केला होता. तर ज्यांनी बेनिफिट उचललं आहे ते ठीक आहे. पण त्यामध्ये तुम्हाला म्हणलं होतं की जी थेरी आहे ती 7000 आणि ड्रॉइंग 4000 असं तुम्हाला पडेल. आणि टोटल जी कॉस्ट आहे ती 11,000च्या आसपास पडेल. बट वेट फॉर स्पेशल ऑफर आपण पण दिलेली. ह्यामध्ये काय करणार, तुम्हाला PDF नोट्स, प्रिवियस इयर्स सोल्युशन्स, एक्सप्लेनेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे.
ऑल्सो एक्सपर्ट ॲडवायझेस, इंटरव्ह्यूज, टॉपर टॉक्स, हाऊ टू गेट हाय स्कोर, किंवा मिनिमम एवढं तरी करूया की तुम्ही पास होऊन जाल, मिनिमम पास होऊन जाल फर्स्ट अटेम्प्टला, आणि झंझट राहणार नाही परत परत ती एक्झाम द्यायचं. फर्स्ट बॅच आपण लवकरच लॉन्च करणार आहे. ज्यांना पण ॲडमिशन्स घ्यायचे सुरू झालेले आहेत ऑलरेडी. जर जे पण राहिले असतील किंवा जे मुलांना अजून वाटतं आहे की मला फर्स्ट अटेम्प्टलाच क्रॅक करायची ही एक्झाम, तर डेफिनेटली वेळ न वाया घालवता ह्यात आता जेवढे इन्स्ट्रक्शन्स देतो आहे ते फॉलो करा. तर ह्यामध्ये एक अमेझिंग ऑफर आहे, लिमिटेड डेजसाठी आहे. लवकरच तुम्हाला ही ऑफर क्लोज होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं काय म्हणतात त्याला, ही स्पेशल ऑफर आत्ताच जी आहे सिव्हिल ॲडिक्सची, जे म्हणतो तुम्ही एवढं कष्टाने आता इलेक्शन ड्युटी केलेली आहे सगळ्यांनी, तर त्यासाठीच तुम्हाला एक रिलीफ आपल्याकडून म्हणून ह्या एक्झामचं जे आहे पूर्ण ॲनालिसिस असेल, स्ट्रॅटेजी असेल किंवा कोर्स असेल, टोटल रेकॉर्डेड कोर्स, मोस्टली रेकॉर्डेड कोर्सच आहे ऑनलाईन. बट त्यामध्येच आपण काही जे म्हणतो आपण, जर ड्रॉइंग असेल तर ते आपण लाईव्ह लेक्चर्स थ्रू कंडक्ट करणार आहे. लाईव्ह लेक्चर्स, त्यासाठी पण एक्सपर्ट ओपिनियन असतील, ॲडवायसेस असतील ते घेऊया. त्यामध्ये तुम्हाला स्पेशल ऑफरमध्ये जसं म्हटलं की 11,000 कॉस्ट जात होती, तर तुमच्यासाठी जवळपास 55% म्हणतो 55%च्या आसपास डिस्काउंट दिलेला आहे. जस्ट 4,999ला तुम्हाला हा कोर्स पडेल. तर ऑलरेडी खूप लोकांनी, काही लोकांनी परचेस केला आहे. काही लोकांना ज्यांना वाटतं की आपलं फर्स्ट अटेम्प्टलाच होऊन जावं, टेन्शन न घेता ते इझिली एनरोल करू शकतात. तर कसं एनरोल करायचं आहे तुम्हाला ह्या कोर्समध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलेलं नव्हतं. तर डेफिनेटली फर्स्ट ऑप्शन आहे डायरेक्ट पेमेंट, हा नंबर आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली पे करू शकता ही कॉस्ट आणि डायरेक्टली एनरोल होऊ शकता. हे नाव डिस्प्ले होईल तुमचं, जीपे, फोनपे किंवा जीपे जे पण असेल. तर त्यानंतर बिफोर परचेस तुम्ही अजून एक काम करू शकता की तुम्ही टाईप करू शकता आय वॉन्ट PE कोर्स असं टाईप करू शकता आणि ह्या नंबरला मेसेज करू शकता 8766685974. पण वेबसाईट थ्रू जर तुम्ही घेतलात तर डेफिनेटली तुम्हाला ह्याच कॉस्टला पडेल. तुम्हाला ती जी कुपन कोडची ऑफर आहे किंवा कुपन कोड आहे ते नाही मिळणार. ठीक आहे, तर डायरेक्टली परचेस केलात तर तुमचा लॉस आहे. तर वेबसाईटवरून घेऊ नका डायरेक्टली. आम्हाला पहिले मेसेज किंवा डायरेक्टली ह्या नंबरवर जरी तुम्ही डायरेक्ट पेमेंट केलं एवढं तरी आम्हाला कळून जाईल. आम्ही तुम्हाला डिस्काउंट कुपन कोड देऊन एनरोल करून घेऊ ह्या कोर्समध्ये. सो हे एक होतं महत्त्वाचं. आणि लास्टला एवढंच सांगतो की एवढं सगळं करायची गरज काय, एवढी ह्या एक्झामसाठी म्हणतो ना की काहीतरी पर्पज पाहिजे, एम पाहिजे एक्झाम क्रॅक करायचा. तर वाय यू वॉन्ट टू क्रॅक दिस एक्झाम, का गरज आहे. तर डेफिनेटली बघा, तुमची परमनन्सी एकतर कन्फर्म होती, परमनंट जॉब आहे, बेनिफिट्स जे म्हणतो कायमपणाचे फायदे हे मिळून जातात. त्यामध्ये काय काय, इन्क्रीमेंट, सॅलरी हाईक, त्यानंतर प्रमोशन्स, लोन्स मिळून जातात तुम्हाला, होम लोन, कार लोन, तुमच्या बेसिकच्या कितीतरी एक्स टाइम्स. सो लीव्ज असतील वेगळे एज्युकेशन लीव, जर तुम्हाला फर्दर एज्युकेशन करायचं आहे किंवा अजून काय म्हणतात त्याला पुढचं एज्युकेशन घ्यायचं आहे, मास्टर्स घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही लीव्ज घेऊ शकता. त्यामुळं म्हणतो की अजून बरेचसे ETC बेनिफिट्स आहेत, खूप सारे बेनिफिट्स आहेत ह्या एक्झामला क्रॅक करायचे. आणि तुम्ही टेन्शन फ्री पूर्ण लाईफ एकदाच क्रॅक करायचं आहे आणि टेन्शन फ्री राहायचं आहे. कारण का बघा, त्यानंतर तुमचं रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही आहे, रिटायरमेंट झाल्यावर पण निवांतच आहे. सो वन टाईम अपॉर्च्युनिटी आहे, एकच वन टाईम स्टडी करायचं आहे, लाईफ टाईम एन्जॉय करायचं. ही अशी एक्झाम आहे, ही सगळ्यांना अपॉर्च्युनिटी नाही भेटत. एक तर तुम्ही कष्ट करून गव्हर्नमेंटमध्ये लागता बघा तुम्ही, त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये आल्यावर एक सिम्पल एक्झाम आहे,
पण त्याला थोडंसं अवघड बनवलं आहे. ती एक्झाम क्रॅक केलं की बस लाईफ टाईमसाठी तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही ह्या रिलेटेड. बाकीचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात मान्य लाईफमध्ये, बट ॲटलिस्ट एवढं तरी सिक्युअर होऊन जाईल तुमचं की परत काही करायची गरज नाही पडणार. सो बघा, बरेचसे बेनिफिट्स किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवलेल्या आहेत. अजून काय डाऊट्स असतील, काय असेल तर आपण लाईव्ह सेमिनार लवकरच कंडक्ट करणार आहे. लाईव्ह सेमिनार कारण का अजून बरेचसे मुलं इलेक्शन ड्युटीमध्ये अडकले असतील, तर त्यामुळं आपल्याला मध्ये सेमिनार कंडक्ट करून त्यांचं नुकसान नाही करायचं. तर आपण वेट करूया 4 जूनपर्यंत. 5 जूनला किंवा 6 जूनला आपण डेफिनेटली एक लाईव्ह सेशन्स ठेवू. त्या वीकमध्ये मी एक्झॅक्ट सांगणार नाही परत, तुम्ही शब्दाला पकडून. कारण कसं आहे, मागच्या वेळेसारखं आपण जसं बोललो की लगेच आपण देणार होतो, बट आपल्या हातात नाही आहेत फ्रेंड्स काही गोष्टी म्हणतो ना आपण की काय गेम प्ले करेल नेचर आपल्याला माहीत नाही. सो डेफिनेटली असे जे डेट्स असतील ठीक आहे, आपण ट्राय करू की 5, 6 जून 7 जूनच्या आसपास त्या रेंजमध्ये जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा कंडक्ट करूया टॉपर टॉक, किंवा आपण लाईव्ह सेमिनार कंडक्ट करूया. लाईव्ह सेमिनार, सॉरी, टॉपर टॉक नाही, तर लाईव्ह सेमिनार आपण कंडक्ट करणार आहे की ह्यामध्ये स्ट्रॅटेजी काय राहायला पाहिजे, स्ट्रॅटेजी फॉर टू क्रॅक दिस एक्झाम. तर ह्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये जे ॲनालिसिस की ह्यामध्ये काय आहे, GCEमध्ये काय आहे, इलेक्टिव्हमध्ये काय आहे, अकाउंट्समध्ये काय आहे, किंवा अजून काय काय अजून तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन ट्रिक्स असतील, लॉजिक्स असतील, ह्यामध्ये कसं वापरून तुम्ही इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकता, ह्याबद्दल थोडंसं गायडन्स करणार आहे आपण. तर ह्यामध्ये ह्यासाठी तुम्हाला आमच्या ग्रुपवर यावं लागेल. तर ह्यासाठी आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप पण केला आहे. व्हॉट्सॲप ग्रुप, तर ज्यांना पण व्हॉट्सॲप ग्रुपवरचे ॲड असेल त्यांना माहिती की त्याचे जे अपडेट्स असतील, नोटिफिकेशन असतील किंवा लेक्चरच्या लिंक असतील ते तर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर भेटून जातील. पण ज्यांनी केलं नाही आहे पटकन एनरोल करा आणि एकदा व्हॉट्सॲप ग्रुपवर या. आणि हा ग्रुप आहे मित्रांनो, हा लाईफ टाईमसाठी. जरी कोर्स तुमचा 1 इयर व्हॅलिड असेल तरी मी गॅरंटी देतो जो ग्रुप आहे आपला तो लाईफ टाईमसाठी. तुम्ही एकदा सिव्हिल ॲडिक्समध्ये आलात तर आमच्यासाठी तुम्ही एक फॅमिली मेंबर बनलात फ्रेंड्स. फॅमिली मेंबर, ऑफिसर असू दे किंवा एक सिम्पल सिव्हिल इंजिनियर किंवा डिप्लोमा केलेला स्टुडंट पण असू दे, तिथून ते ऑफिसरपर्यंतचे जेवढे पण लेवलचे मुलं असतील ते आमच्या फॅमिलीसारखेच आहेत. त्यामुळं कोणी मोठं किंवा कोणी छोटं असं नाही मानत आपण. त्यामुळं तुम्हाला जे पण डाऊट्स असतील हे असतील तर लाईफ टाईमसाठी तुम्ही त्या ग्रुपचा एक मेंबर झालेला. तिथं जे पण तुम्हाला अपडेट्स असतील किंवा अजून गोष्टी खूप साऱ्या शिकायला काही भेटतील सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड, तर त्याही तुम्हाला त्या ग्रुपवर भेटून जातील मित्रांनो. तर एवढंच फक्त सांगायचं होतं, महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. बाकीचं बरेचसे जे अपडेट्स आहेत, काही अपडेट्स अजून पूर्ण मी म्हणतो की एक्झॅक्ट अजून GRs कन्फर्म नाही झालेल्या आहेत, तर काही गोष्टी अजून कन्फर्म व्हायच्या बाकी राहिल्यात. तर जशा कन्फर्म होतील किंवा म्हणतो ना पॅटर्नच्या रिलेटेड किंवा काही सिलेबस चेंजेस असतील तर त्या रिलेटेड, किंवा अजून ड्रॉइंग सब्जेक्ट घ्यायचा की नाही घ्यायचा ह्या रिलेटेड, तर असे काही डाऊट्स आहेत अजून पण काही माइंडमध्ये स्टुडंट्सच्या, लवकरच ते पण क्लिअर होतील आणि आपण जसं आपल्याला कळेल तसं ग्रुपवर पण टाकून देऊ. सो फ्रेंड्स, एवढंच सांगतो की आता पूर्वी जे झालं ते विचार न करता, कारण खूप मुलांचं काय झालं आहे, गॅप पडलं आहे ऑलरेडी. 1-1.5 वर्ष 2 वर्ष अभ्यासाचा टच गेलेला आहे. त्यामुळं परत त्यांना अवेअर करणं, उठवणं आपली जबाबदारी आहे. तुमच्या मित्रांना सांगा की परत आता थोडेसे कष्ट आहेत, 1 ते 1.5 महिन्याचे 2 महिन्याचे, थोडं अभ्यासाला लागायचं आहे. बस यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला फ्रेंड्स, की तुम्ही अवेअर व्हा आणि लवकरात लवकर थोडीशी का होईना, स्टार्ट का होईना, 1 आवर का होईना सुरुवात करा. कारण कसं आहे, नो वन इज परफेक्ट फ्रेंड्स. कसं आहे, तुम्हाला इम्परफेक्ट ॲक्शन्स घ्यायचे शेवटी,
की परफेक्ट ॲक्शनच्या भानगडीत पडू नका की एक्झॅक्ट काय गरज आहे. इम्परफेक्ट ॲक्शन घ्या जोपर्यंत तुम्ही परफेक्ट बनत नाही. चुकू द्या गोष्टी 10 वेळा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण हळूहळू इम्प्रूव्ह करत राहू आणि थोडंसं परफेक्शनकडे येऊ आणि तुम्ही एक्झाम इझिली क्रॅक करून जाल ह्याची गॅरंटी देतो. सो थँक यू फॉर वॉचिंग सिव्हिलॅटिक फ्रेंड्स, अँड बेस्ट ऑफ लक अँड बेस्ट ऑफ विशेस फॉर युअर ब्राईट फ्युचर.